बघा, रामकृष्ण हरी. आज आपण विठोबांचा 507वा अभंग बघूया. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. पडिये देव भाव पूर्वी वासना, तिथे आपण आपाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवारावे. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. तुका म्हणे नाही विश्वास ज्याच्या मनी, पहावे पुराणी विचारुनी. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा प्रेमभाव कसा आहे म्हणून सांगू. तो देवरूपाने कृपा करतो व गुरुकृपाने ज्ञान देतो. तो भक्तांसाठी देह धारण करून त्यांची इच्छा पुरवतो आणि शेवटी आपणाजवळ घेऊन येतो. तो भक्तांच्या मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो आणि भक्ताच्या संकटाचे निवारण करतो. भक्ताचे संकट जाणून त्याचा योगक्षेम सांभाळतो आणि भक्ताच्या हाताला धरून भक्तिमार्गाची वाटही दाखवतो. तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या वचनावर ज्याचा विश्वास नाहीये त्यांनी पुराणातील अनेक उदाहरणे पाहावीत, मग त्यांचा विश्वास बसेल. बघा किती सुंदर अभंग साध्या सोप्या भाषेत सांगितलेला आहे. वाट दा योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावे करी धरून या. म्हणजे काय तर हाताला हात धरून भक्तांच्या देव काय करतो, भक्ती मार्गाची वाट दाखवत असतो. पुढला अभंग बघा. सकळ धर्म मज विठोबाचे नाम, आणि कतेवर मनेने काही. काय जाणू संतांनी रविले देवे, करीती या भावे कृपा मज. तुका म्हणे माझा कोण अधिकार, तो मज विचार कळू यावा. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाचे नाव घेतले की यामध्ये सकळ धर्म घडतात. देवाच्या निस्वार्थ प्रेमाशिवाय मी दुसरे गुणधर्मच जाणत नाही. देवाने मला संतांच्या स्वाधीन केलेले दिसते, कारण तेही माझ्यावर कृपा करतात. महाराज म्हणतात की देवाच्या संतांच्या कृपेशिवाय माझा कोणता अधिकार आहे की नाही, त्यांनी मला भक्तिमार्ग समजावून सांगावा. उदंड शहाणे होती तर्कवंत, परी नेनवेची अंत विठोबाचा. उदंडा अक्षरा करोत भरावरी, परी नेनवेची थोरी विठोबाची. तुका म्हणे नाही भोळेपणा, जाणीवतेसी न रीते माप. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, नाना प्रकारचे तर्क करणारे बुद्धिवंत शहाणे लोक अनेक आहेत, परंतु विठ्ठलाच्या स्वरूपाचा त्यांना अंत लागत नाही. परमार्थाची अक्षरे घोकून पाठांतर करणारे आणि अभ्यासाचा त्रास घेणारे अनेक लोक आहेत, परंतु त्यांनाही विठ्ठलाची खरी थोरवी समजत नाही. महाराज म्हणतात, ज्ञानाचे माप कितीही मोठे असले तरी ते रीतेच असते. यासाठी निस्वार्थ अशी भोळी भाबडी भक्ती करून परमार्थ केला पाहिजे. आधारा वाचूनी काय सांगशील कहाणी, ठावा नाही पंढरराव, तोवरी अवघेची वाव. मानित आहे कोण तुझे कोरडे ब्रह्मज्ञान, तुका म्हणे ठेवा जानपण एक सवा. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, शास्त्राच्या आधाराशिवाय आणि साधू संतांच्या अनुभूतीशिवाय नुसत्या व्यर्थ गप्पा गोष्टी करून काय उपयोग. जोपर्यंत पंडितरायाचे खरे स्वरूप समजले नाही, तोपर्यंत नुसते ज्ञान संपादन करून काय उपयोग. भक्तीशिवाय कोरडे ज्ञान काय उपयोगाचे, ते कोण बरे ऐकणार. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला विठ्ठलाचे विशाल स्वरूप जाणून घ्यावयाचे असेल तर त्या ज्ञानाचा अहंकार दूर ठेवा आणि निस्वार्थ अशा भक्तीच्या मार्गावर या. अनाथांची तुम्हा दया पंढरराया येतसे, ऐसी ऐकून या कीर्ती बहुविश्रांती पावलो. अनाथांच्या धावा गरा, नामे करा कुडावा. तुका म्हणे सौगड हित, ठेवू चित्त पायापे. पंढरराया हे अनाथ भक्त असतात, त्यांची दया तुम्हाला येत असते. अशी तुमची कीर्ती ऐकून मी फार समाधान झालो. जे अनाथ तुमच्या नामाचा धावा करतात त्यांच्यासाठी तुम्ही धावत जाता, त्यांचे रक्षण करता. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला आमचे चित्त तुझ्या चरणकमळावर स्थिर करू, आणि त्यातच आमचे हित सामावलेले आहेत. म्हणजे एकूणच तुकाराम महाराज सांगतात की भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, आणि त्याशिवाय आपल्याला काय हा भवसागर पार करता येणार नाही. त्यामुळे तुकाराम महाराज आपल्या सरळ अशा अभंगवाणीतून सर्वांना सांगतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. पडिये देव भाव पूर्वी वासना, तिथे आपण आपाशी न्यावे. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवारावे. योगक्षेम त्याचे जाणी जड भारी, वाट दावी करी धरून या. कर धरून आपल्याला
देव काय करतो, वाट धावतो. तुका म्हणे नाही विश्वास ज्यामनी पहावे पुराणे विचारूनी. तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर पुराणातील अनेक उदाहरणे काढून पहा, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसेल. थँक्यू.